नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाजेनको म्हणजे महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ 3 पदाची सरळ सेवेची जाहिरात आलेली आहे. तर ही किती पदांकरता जाहिरात आहे, या सगळ्यांची माहिती देणार आहे. त्याच्यानंतर कोण फॉर्म भरू शकतं, ही सर्व माहिती तुम्हाला मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट याच्या संदर्भात मिळत राहतील. आता ही पी-डी-एफ फाईल ओपन करतो. मी डाउनलोड केली आहे ऑलरेडी. तर ही ओपन झालेली पी-डी-एफ आहे. आता याच्यानुसार जर बघा तर सर्व सेवेची जाहिरात आहे. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागवले जाणार आहे. परीक्षा ही ऑनलाईनच पद्धतीने घेतली जाणार आहे. तर ही टोटल आहेत 800 पदं आहेत. आता याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर कॅटेगरीनुसार एस-सीसाठी आहेत 52 पदं, एस-टीसाठी आहेत 28 पदं, व्ही-जी-एसाठी 12 पदं, एन-टी-बीसाठी 10 पदं, एन-टी-सी-एसाठी 14 पदं, 8 पदं जी आहेत ती एन-टी-डीसाठी, एस-बीसाठी 8 पदं, 76 पदं ओ-बी-सीसाठी आहेत. ई-डब्ल्यू-एससाठी 40 पदं, एस-सी-बी-सीसाठी 40 पदं, 112 ओपन पदं अशी 400 पदं आहेत ही. त्याच्यानंतर हे झालं जर बघितलं तुम्ही तर हे सामान्य आहेत म्हणजे महानिर्मितीचे प्रकल्प कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्ता व्यतिरिक्त उमेदवार आहेत ते. लक्षात घ्या की 400 पदं असणार आहेत आणि बाकीचे 400 जे आहेत ते असणार आहेत की बघा महानिर्मिती कंपनीचे 1 ते 4 वर्ष कंप्लीट केलेल्या उमेदवारांना हे 160 पदं असणार आहेत ही. त्याच्यानंतर 160 पदं आता ही झाली ओके. ही 400 पदं झाली. त्याच्यानंतरनं हे केलेले त्यांना 160 आहेत. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही 5 वर्ष उमेदवार केले आहेत त्यांच्यासाठी हे 160 आहेत. त्याच्यानंतर 1 ते 4 साठी ही 160 आहेत. त्याच्यानंतरनं हे महानिर्मितीमध्ये बी-टी-आर-आय अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असे 80 पदं अशी टोटल जर बघितलं 400, 160, 160, 80 अशी 800 पदांकरता ही जाहिरात आहे. लक्षात घ्या. वेगळे आहेत. म्हणजे हे नॉर्मल आहेत. कोणी आरक्षण नसले तर हे 400 विद्यार्थी. त्याच्यानंतरनं जे विद्यार्थ्यांनी 5 वर्ष त्यापेक्षा जास्त कालावधीचे हे केलेलं आहे शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेतलं त्यांच्यासाठी 160. त्याच्यानंतरनं प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहेत. 1 ते 4 वर्ष केले त्यांना 160 आहेत आणि बी-टी-आर-आय यांच्यासाठी हे 800 विद्यार्थी आहेत. ओके. याचे कॅटेगरीनुसार यांनी काय केलं की कोणकोणती कशी-कशी पदं ही दिलेली आहे. 400 पदांचे दिलेले आहे, विवरण दिलेलं आहे कॅटेगरीनुसार कसं आहे, एस-सीचे 52 आहेत. अशा प्रकारे 400चं विवरण आहे ते. त्याच्यानंतर 160चं विवरण असं दिलेलं आहे यांनी, हे 160 पदांकरता विवरण आहे. त्याच्यानंतरनं बघा हे दुसरे 160 जे आहेत त्यांचं विवरण असं दिलेलं आहे. त्याच्यानंतरनं हे बी-टी-आय-आरचे जे आहे ते 80 पदांकरता. असे टोटल जर बघितलं तर हे 800 पदांकरता ही जाहिरात आहे. आता कोणकोणते विद्यार्थी आता वेतन श्रेणी बघितलं तुम्ही तर हे आहे 34,555 ते हे असणार आहे 86,800 65 पर्यंत एवढी ही वेतन श्रेणी असणार आहे. याच्यामध्ये टप्पे आहेत. विविध टप्पे वेगवेगळ्या टप्प्यानुसार ही वेतन श्रेणी असणार आहे. आता शैक्षणिक अर्हता आहे की त्याच्यानुसार तुम्ही आय-टी-आय पाहिजे, रेग्युलर कोर्स उत्तीर्ण पाहिजे असेल तुम्हाला. ओके. रेग्युलर कोर्स तुमचा आय-टी असणार आहे. ट्रेड कोणकोणते आहे? इलेक्ट्रिशियन असणार आहे. त्याच्यानंतर वायरमन असेल, त्याच्यानंतर मशिनिस्ट असणार आहे, फिटरही असणार म्हणजे फिटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमेकॅनिक असेल. त्याच्यानंतरनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम असेल, वेल्डर असेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक असेल, ऑपरेटर कम मेकॅनिकल पोल्युशन कंट्रोल असेल, त्याच्यानंतर बॉयलर अटेंडन्स असेल, स्विच बोर्ड अप्लायन्स असेल, स्विच टर्बाइन प्लांट ऑपरेटर असेल, ऑब्लिक त्याच्यानंतरनं ऑपरेटर कम मेकॅनिक मेंटेनन्स हँडलिंग इक्विपमेंट असेल किंवा ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांटसाठी हे असणार आहे आय-टी-आय कंप्लीट असणार आहे. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर दुसरं आहे, की त्यांनी काय केलंय, की याच्या महानिर्मितीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स या योजनेअंतर्गत काय केले, की त्यांनी 4 अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार असू शकतात. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन एंड मेकॅनिकल आणि प्रोडक्शन एंड फिटिंग हे उमेदवार काय करू शकतात, की करू शकतात हे. त्याच्यानंतर बघा बी-टी-आय-आर अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स कंप्लीट केलेत, ह्या विद्यार्थी जे आहेत ते कोणकोणते आहेत? इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टम, बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, स्विच टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, ऑब्लिक स्टीम टर्बाइन ऑपरेटर, त्याच्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिकल मटेरियल हँडलिंग असणार आहे आणि ऑपरेटर कम मेकॅनिक आणि त्याच्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिकल पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट असेल याचा आय-टी-आय जे केले आहेत हे उमेदवार करू शकतात हे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी बी-टी-आर-आय अंतर्गत 5 ज्या उमेदवारांनी पात्र उमेदवार उपलब्ध नसतील
ओके. तर त्या उमेदवाराला काय करतात, की प्रथम विचारात घेतील. कोणाला उमेदवाराला ज्या विद्यार्थ्यांना 5 किंवा 5 पेक्षा जास्त कालावधीचं असेल त्यांनी प्रशिक्षण कंप्लीट केलेलं आहे आणि ते नसतील तर तुम्हाला काय करतात, की 1 ते 4 वर्षाचं म्हणजे पहिले हे करतील त्याच्यात जर उमेदवार नसतील तर 1 ते 5 वर्षापेक्षा जास्त आणि त्याचे नसतील तर 1 ते 4 वर्षाच्या उमेदवाराला घेतील ते. त्याच्यानंतरनं बघा ज्या विद्यार्थ्यांनी काय केले, की पूर्वश्रेणीचे म्हणजे एम-एस-सी-बीमध्ये होते. तर त्याच्या अंतर्गत जमीन संपादित करण्यात आलेल्या त्या उमेदवाराला प्रकल्पग्रस्त अंतर्गत काय केलं, की त्यांना या घेता येणार. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रोमेकॅनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेटर याच्यापैकी काय केलं, की तुम्हाला अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या, की त्यांना आवश्यक असणार आहे आणि ऑनलाईन अर्जात त्यांनी प्रगत कुशल ट्रेनी हू हॅव कंप्लीटेड 1 to 4 इयर ट्रेनिंग या शीर्षकासाठी अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या, की काय करायचं बघा, डिग्रीवालेही करू शकतात. फक्त त्यांची जमीन संपादित केलेली आहे. त्या त्याच उमेदवारांना काय करते, की आवश्यक ह्याच्यात करता येणार आहे. त्यांची डिग्री असेल तरी चालणार आहे तुम्हाला. ओके. अभियांत्रिकीची किंवा डिप्लोमा त्यांचा असणार तर आवश्यक असणार आहे. ठीक आहे. आता हे सांगितलं होतं. त्याच्यानंतरनं जे आय-टी आहे तो काय करेल, की त्यांना एम-सी-व्ही-सी सर्टिफिकेट पाहिजे त्यांचं एम-सी-व्ही-सीचं. ओके. तर हे 1 वर्षाचं त्यांचं सर्टिफिकेट त्यांच्याकडे आवश्यक असणार आहे हे. आता वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापासून राहणार. मागासवर्गीय आणि ई-डब्ल्यूसाठी 5 वर्षासाठी शिथिलमय राहणार आहे तुम्हाला. दिव्यांग आणि खेळाडूसाठी 45 वर्ष सरसकट राहणार आहे. माजी सैनिकासाठी 45 वर्ष जास्तीत जास्त राहणार आहे. त्याच्यानंतरनं प्रकल्पासाठी 45 वर्ष राहणार आहे. जे कर्मचारी आहेत त्यासाठी 57 वर्ष राहणार आहे ते. ओके. हे अटी दिलेल्या आहेत प्रत्येक याच्यानुसार समांतर संदर्भात अटी दिलेल्या आहेत त्या. ऑनलाईन अर्जासाठी मी तुम्हाला एक फॉर्म कसा भरायचा त्याची हे देऊन देईन. हां, फीज आहे ती ₹500 असणार आहे ओपनसाठी आणि मागासवर्गीय 300 प्लस जी-एस-टी अशी फीज ही राहणार आहे. ही फीज तुम्ही 26/11 पासून ऑनलाईन अर्ज आजपासून चालू झालं ते तुम्हाला 26/12 म्हणजे 1 महिनाभर तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहेत. आता डॉक्युमेंट ही निवड पद्धती असणार आहे. ऑनलाईन परीक्षा होईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करेल, की विद्यार्थ्यांना घेता येणार. आता ह्याच्या संदर्भात सेपरेट मी व्हिडिओ बनवेल मी. ऑनलाईन अर्जासाठी इथे क्लिक करायचं आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.